जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। जय मल्हार न्यूज चॅनलच्या बातमीची जिल्हा प्रशासनाकडून दखल। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी गावात पोहोचले पाण्याचे टँकर, महिलांची जीवघेणी पायपीट थांबली। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाड्यावर हंडाभर पाण्यासाठी महिलांची होणारी जीवघेणी पायपीट करीत असल्याबाबतचे जय मल्हार चॅनलने प्रसारित केले होते। त्याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी गांभीर्याने घेऊन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील यांना उपाययोजना करण्यासंदर्भात तातडीचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील अक्कलकुवा पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वाघ व भूवैज्ञानिक घरटे यांनी तातडीने तत्परता दाखवत संबंधित गावात जाऊन येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत पाण्याच्या टँकरची सुविधा करण्यात आली। तसेच या भागातील सर्व पाड्यांवर पाणीटंचाईबाबत भूवैज्ञानिक घरटे व पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वाघ यांनी संयुक्त तपासणी करून त्यांच्या योजनेअंतर्गत खडकापाणी येथे 3 विंधन विहीर मंजूर असून त्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले असून तसेच पाणी टँकरही ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करण्यात आले असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलकुंभ, विहीर स्विच रूमचे काम पूर्ण असून रायझिंग मेन व विद्युतीकरण काम त्वरित पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या आहेत। जय मल्हार न्यूज चॅनलने सातपुड्याच्या दुर्गम भागातून डोंगरदऱ्यांमधून पाण्याचे जड हंडे वाहून आणावे लागत असल्याने येथील महिलांना गर्भाशय खाली येणे आणि गर्भपातासारखे गंभीर आजार जडत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता। या विशेष बातमीनंतर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेतली आहे। अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी गावात तात्काळ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे। गावात थेट पाण्याचा टँकर आल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला असून त्यांच्या रोजच्या कष्टाची आणि आजारांची मालिका आता कमी होणार आहे। जय मल्हार न्यूज चॅनलच्या बातमीमुळे गावकऱ्यांना तात्पुरता का होईना पण मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र प्रशासनाने आता केवळ टँकरवर न थांबता कागदोपत्री अडकलेल्या कायमस्वरूपी पाणी योजनांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।